पाटील कुटुंब सहपरिवार एका लग्नात गेले होते. बरेच मित्र परिवार आले होते. त्यामधील जाधव हे सुद्धा पाटलांचे जुनेच मित्र होते. आणि त्याच लग्नात जाधवांच्या मुलाने म्हणजेच संकेतने मनस्वीला पाहिले. ती त्याला आवडली. लग्न सोहळा छान पार पडला. त्यानंतर जाधव कुटुंब मनस्वीचा हात मागायला त्यांच्या घरी आले. तेव्हा संकेतला सर्वांनीच पसंती दिली होती. तो दिसायला सुंदर होता आणि एका चांगल्या कंपनीत देखील काम करत होता. संकेतच्या कुटुंबाला देखील मनस्वी आवडलेली होती आणि दोन्ही परिवार एकमेकांना ओळखत असल्याने फारशी काही अडचण आली नाही. नंतर विवाहाची तारीख निश्चित झाली आणि दोन्ही कुटुंब विवाहाच्या सर्व तयारीत व्यस्त झाले. कारण विवाह जवळ आला होता. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर विवाहाचा दिवस आला. मनस्वी मंडपात आली. आज मनस्वी खूपच सुंदर दिसत होती. सुंदर नाक, डोळे, गोरा रंग, खूपच छान ती दिसत होती. गुरुजींनी मनस्वीला कन्यादानासाठी हात पुढे करण्यास सांगितले आणि वडिलांचा हात थरथरू लागला. ज्यांनी या हाताला धरूनच तिला चालायला शिकवले होते, आज त्याच हाताला धरून दुसऱ्या पुरुषाच्या हातात देण्याचा विचार त्या वडिलांना खूपच जास्त कष्टदायक वाटत होता. वडिलांनी तिचा हात पकडला आणि तिच्या होणाऱ्या पतीने खाली बाजूने तिच्या हाताला आधार दिला. कन्यादानाचा विधी सुरू झाला. हातामधून पाणी गळत असतानाच वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू गळू लागले होते. आपल्या लाडाच्या लेकीचे कन्यादान करताना कोणत्या अवस्थेमधून जावे लागते हे वडिलांना आता जाणवले होते. काही वेळातच विधी पूर्ण झाला. त्यांच्यासमोर त्यांच्या मुलीचे संपूर्ण सासरचे कुटुंब बसले होते. आता गुरुजींनी सांगितलं की आजपासून तुमची मुलगी त्यांची झाली आहे. त्यांना सांगा की तिचा चांगला सांभाळ करा, तिची काळजी घ्या, चांगले लक्ष द्या. आता आईच्याही डोळ्यात पाणी आलं. लेक एकदम परकी झाली असं त्यांना वाटलं. तिच्या डोळ्यात अश्रू भरले. एक दिवसाच्या ट्रीपसाठी देखील पाठवणं किती अवघड असतं हे आईला माहीत होतं आणि आता तर तिला कायमचेच दुसऱ्या घरात पाठवणे हे देखील किती कठीण व कष्टदायक आहे. त्या विधीनंतर गुरुजींनी आवाज दिला, मुलीच्या मामाने मुलगीला घेऊन या. त्या मामाच्या हाताला धरून ती अंतरपाटावर जात होती. सकाळी एकत्र नाश्ता, मग मस्ती, मामीच्या हातचे जेवण. आज मात्र त्याच मामाकडून दुसऱ्या हातात दिली जाईल हे विचार करून तिने हात कसले. तिलाही वाईट वाटत होतं. आणि मग मंगलाष्टका सुरू झाल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी न मागता मिळणारे गिफ्ट, एकत्र फोडलेले फटाके, टीव्ही कोण पाहणार यावर झालेला वाद, एकमेकांना कारण नसतानाही उगाच चिडवत राहणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणे, हे सर्व दृश्य आज भाऊ आणि बहीण एकमेकांकडे पाहून आठवत होते. काही वेळातच मंगलाष्टका संपल्या. मंगलाष्टक संपल्यानंतर मनस्वीने वरमाला घातली आणि आपला पती संकेतच्या जवळ उभी राहिली. मनस्वीसमोर अनेक लोक उभे होते. काही आशीर्वाद देत होते आणि काही तिच्या जवळ जाऊन तिची स्तुती करत होते. फोटोसाठी तिच्या मैत्रिणींनी तिला घेऊन आल्या होत्या. एकीने तिचा हात धरला, दुसऱ्याने तिचा पल्लू योग्य केला, तिसऱ्या मैत्रिणीने तिचे अश्रू पुसले. अचानक तेवढ्यात संकेतने सांगितले, तुमच्या सर्वांचे छान फोटो काढा, मी बाजूला उभा राहतो. आणि मग त्यावर सर्वजण हसले. आता सर्वजण जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर थोडाफार फोटो सर्वांचे काढले गेले आणि मग काही वेळातच पाठवण्याची वेळ आली. मनस्वी आनंदीही होती आणि दुःखीसुद्धा होती.
आईवडिलांना आणि भावाला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार याचे तिला खूप वाईट वाटत होते. पाठवणीच्या वेळी ती पुढे सरकत गेली. वर्षानुवर्ष राणीसारख्या राहणाऱ्या मनस्वीला आठवू लागले. शाळेतून घरी येताना उशीर झाल्यावर अस्वस्थ होणारी आई, जन्मदिवसाच्या दिवशी आवडती वस्तू घेऊन येणारे वडील, भावाकडून लाडाने गिफ्ट मागणारी व नाही दिलं तर रडत बसणारे मी, आज कायमची दूर जाईल या विचाराने मनस्वी अजूनच रडत होती. पण मनस्वीची ओळख आज बदललेली होती. हातातील हिरव्या चुडा, पायातील पैंजण आणि गळ्यातील मंगळसूत्र नवीन जीवनाची दिशा दर्शवत होते. नंदेचा हात पकडून मनस्वी संकेतच्या सोबत त्या फुलांच्या सजवलेल्या गाडीत बसली. त्या गाडीत आनंद होता आणि गाडीच्या बाहेर उभे असलेले सर्व लोक डोळ्यातील अश्रूसोबत तिला निरोप देत होते. मनस्वीने सांगितले, "मम्मी, पप्पा, मी येते." स्वतःच्या तळहाताप्रमाणे जपणारे मुलीला दुसऱ्या हातात देणे किती कठीण असते. लेक एक दिवस तिच्या सासरी जाणार आहे हे माहीत असूनही तिच्यावर जीवापाड प्रेम, माया करणाऱ्या आईवडिलांना हे कर्तव्य मात्र पार पाडावेच लागते. आणि प्रत्येक आईवडील या कठीण कामाचे स्वप्न पाहतात. तिला चांगले सासर, चांगला नवरा मिळावा व ती आयुष्यभर सुखी राहावी अशी इच्छा ठेवतात व त्यासाठी नेहमी प्रयत्नशील देखील असतात. तेही मुलीच्या जन्मापासूनच. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.